पिंकी ताई, मी सगळी फुलं आणि लाईट्स चेक केलेत, तर ते हॉलवर पाठवून देऊ का? हा बघ काय करायचंय ते. काय म्हणजे मी बघते काय करायचंय ते, तू राहू दे. आणि ऐका ना, मी ते गजऱ्यांचं वगैरे तुम्ही मला काय ते सांगा, म्हणजे मी तसं आणते. नको राधा, ते पण मीच बघते. आणि हो, सगळी कामं झालेत, तू जा. हो असं कसं? म्हणजे फंक्शनची तयारी तर होईल, पण मोनिका मॅम त्यांचं काय? त्यांची तर कितीतरी तयारी बाकी आहे. बाप रे, अजून खूप सारी तयारी करायची आहे. म्हणजे ड्रेस, मेहंदी, फंक्शन, साड्या सगळं सिलेक्ट करायचं अजून. राधा, खरं सांग, तुला या सगळ्याचा आनंद होतोय ना? नाही हो पिंकी ताई, खरं तर मला पण खूप वाईट वाटतंय आणि म्हणूनच मी माझं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतेय. ओके ठीक आहे, तू जा, मी बघते काय करायचंय ते. हा, तू जा. डोलीबाई, काय सांगू तुम्हाला, एकदम झकास तयारी चालली आहे, एक नंबर. राधा, खरंच थँक्यू. डोलीबाई, आता तयार राहा, आपण तुम्हाला घ्यायला येणार. आपण आता ना कायमचं एक होणार, या देवाबाईची डॉलीबाई. झाली का सगळी तयारी? पिंकी, आता तुला मोठं मेकअप बॉक्स द्यायला लागणार आहे. नाही, नकोय मला. अगं, आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे, एवढी मेहनत करतेस तू, छान तयारी केली आहे सगळी. तुझं गिफ्ट नक्की. बरं पिंकी, तू बाहेर जाणार आहेस का? नाही, म्हणजे तुम्हाला काही हवं होतं का? काही नाही ग, मला जरा बाहेरून सामान आणायचं होतं, पण जाऊ दे, मी जाईन. ओ नाही मॅम, तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय, मला सांगा, मी घेऊन येते. थँक्यू राधा, पण तू खूप मदत करतेस, अगदी घरचं कार्य असल्यासारखी मदत करतेस. काही खाल्लत का तुम्ही? हो हो, आम्ही जेवलो. आणि मॅम तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही दोघी मिळून छान तयारी करू. आफ्टर ऑल मोनिका मॅम माझ्या खूप फेवरेट आहेत, सो त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते. आणि लॉकडाऊन मध्ये त्यांनी आम्हाला इथे एवढं राहायला दिलं, घरच्यांसारखी काळजी घेतली, काय हवं नको ते सगळं बघितलं. आणि आता त्यांच्या आयुष्यात एवढे सगळे हॅपी मोमेंट्स येत आहेत, तर माझ्याकडून जे शक्य आहे ते मी सगळं करेन. थँक्यू राधा, यू आर अ गुड सोल, गॉड ब्लेस यू. मला पण खूप तयारी करायची. खूप वर्षांनी मोनिकाच्या आयुष्यात सुख येणार आहे. आता अशा वेळी काहीही कमी पडायला नकोय. करेक्ट मॅम. मी तुम्हाला खरं सांगू, मोनिका मॅम लग्न करतायत त्यापेक्षा त्या विक्रांत सरांशी लग्न करतायत म्हणून मला जास्त आनंद होतोय. म्हणून मी सगळं करते आणि करणार. एनिवे मॅम, तुम्हाला जे काही हवंय ती लिस्ट मला मेसेज करा, मी सगळं घेऊन येते. ओके, चल बाय पिंकी ताई, मी निघते. बाय मॅम. सर प्लीज, आता हे ना तुम्हीच पोस्टपोन करू शकता. काय वीर, बरायस ना तू? तुझ्या आईला तू चांगला ओळखतोस, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगतोय ना सर. सर आता तुम्हीच काहीतरी करू शकता. ती माझं काहीच ऐकत नाहीये. अरे ती तुझं काय माझंही ऐकून घेणार नाहीये, खूप हट्टी आहे ती. आणि एखादा माणूस खूप रागात असेल, अपसेट असेल ना, तर त्याला कुणीही कितीही काहीही सांगितलं ना तरी तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. अशा वेळी शांत राहणंच योग्य आहे कबीर. आणि काय? आणि काय? शांत राहून काय करायचं सर? शांतपणे जे होते ते बघत राहायचं. देवा आणि आई एकमेकांवर खूप प्रेम करतात, त्यांना असं इझिली वेगळं होत जायचं नाही. नाही असं कुठे म्हटलंय मी. अरे पण मोनिका आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, प्लीज समजून घे. तुम्ही तिच्या ओला हो कसं म्हणू शकता? अरे मी असं नाही म्हणत आहे. कदाचित तू मला चुकीचा समजत असशील, पण प्लीज एकदा माझ्या जागी येऊन बघ. सिच्युएशन किती टफ आहे ती. माझं नाईलाज आहे. आय एम सो सॉरी यार. नाही सर, हे बघा, मी तुमच्याबद्दल काही चुकीचा विचार करत नाहीये, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मोनिकाने रागाच्या भरात दुसरं काही करू नये.
म्हणून मी साखरपुड्याला हो म्हटलंय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवा, पण मी अजूनही देवाचा शोध थांबवला नाहीये कबीर. सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. थँक्यू सो मच कबीर. कबीर, तुला माहितीये, देवाचं पत्र जेव्हा आपल्याला मिळालं ना, तेव्हा देवा आपल्या घराच्या 10 मीटरच्या आसपासच होता कुठेतरी. काय? हे लोकेशन वरून कळलं. कसं शक्य आहे? हो, पण यातून एक गोष्ट लक्षात येते तुझ्या. काय सर? देवाला आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर व्यवस्थित मिळते. आपण इथे काय काय करतोय हे देवापर्यंत सगळं पोहोचतंय. इंटरेस्टिंग. तुमच्या आठवणी सुद्धा मला माझ्या निर्णयापासून मागे ओढू शकत नाहीत. आणि म्हणूनच तेव्हा ह्या तुमच्या, माझ्या, इनफॅक्ट आपल्या सगळ्या आठवणी मी माझ्या आणि विक्रांतच्या लग्नात रुकवत म्हणून मांडणार आहे. आय मिस यू देवा. बाई, कसं दिसतोय आपण? एक नंबर ना? हा? आपल्या राधाचा चॉईस आहे. एक नंबर तर असणारच. काय डॉलीबाई, तयार राहा, आपण तुम्हाला घ्यायला येतोय. काय मोनिका, अंगठी.
मॅडम देवा सर आले. अर्जुन बाबू अरे देवा बाय. अरे बाप. अरे तेव्हा आलास तू. किती वाट बघायला लावलीस रे. हा भाई केवढा शोधला तुला आम्ही, पण आला देवा भाई आला आपला. मॅम मी तुम्हाला सांगत होतो ना देवा येणार. बघा देवा आला परत. देवा तू एकदम बरोबर वेळेवर आलायस. मला जोडीदार म्हणून तुम्ही हव्यात. का केलं हे सगळं? कशासाठी केलं देवा? तमाशा बघायला आलाय आता? माझा लाईफ स्पॉइल करून मज्जा बघायला आलाय? जेव्हा मी तुमची वाट बघत होते, जेव्हा ही सगळी जण ना तुमची वाट बघत होते, आम्ही तुम्हाला मर शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही नाही आला. आजच नेमके कसे काय आलात तुम्ही? हे बघायला की मोनिकाचं आपल्याशिवाय काय होतं, की तुम्हाला स्वतःचं इम्पॉर्टन्स प्रूव्ह करायचं होतं. नक्की असं काय होतं देवा ज्याच्यामुळे तुम्ही गायब झालात? प्लीज सांगा मला. आणि आता तुम्ही आलाय, समोर उभे आहात माझ्या. काय वाटतंय तुम्हाला? काय विचार केलाय तुम्ही की तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही मला एकटीला टाकून निघून जाणार? तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही परत येणार, माझ्या समोर असे उभे राहणार. आपण परत आलो, मोनिका सगळं विसरून जाईल. अहो डॉलीबाई, काय बोलताय? पण काय केलं आपण? काय केलं? काही नाही. कुठे काय? एक पत्र तर लिहिलंय. अरे सगळं खरं थोडीच सांगायचंय, सगळं सरप्राईज आहे ना. हा ते पत्र होय. हाव डॉलीबाई, आपल्याला तर ना सरप्राईज द्यायचं. हो कमाल, सुपर्ब सरप्राईज. काय एवढं मोठं सरप्राईज तुम्ही मला दिले. सगळ्यात मोठं सरप्राईज हेच आहे माझ्यासाठी. तुम्हाला माहिती होतं ना तेव्हा की एका लेटरवर मी डिसिजन नाही घेणार म्हणून तुम्ही मला मेसेजेस केले, कॉल केले.
मी माझं डिसिजन बदलणार नाही याची पूर्ण खात्री केलीत तुम्ही. डॉलीबाई काहीतरी गैरसमज होतो तुमचा. गैरसमज नाही हो, तुम्हीच केलेत ना मला मेसेज. हो असं काय बघताय माझ्याकडे? काढा तुमचा फोन बघा. इनफॅक्ट आत्ता करा ना टाईप माझ्या समोर. मला बघायचंय तुम्हाला कसं जमतं ते करायला. डॉलीबाई आपण करा मेसेजेस करा मला की डॉलीबाई काही झालं तरी तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. तुमच्यासाठी विक्रांतच योग्य आहे. काही करून तुमचं आणि विक्रांतच लग्न व्हायला पाहिजे. हेच मेसेजेस टाईप केलेत ना तुम्ही. पण ऑफकोर्स तुम्ही देना. दुसरं कोण करणार आहे? ऑफकोर्स तुम्ही. तुम्हाला जे बोलायचं होतं तुम्ही बोलून गेला. मेसेजेस केलेत, पत्र लिहिलं, सगळं झालंय. आता माझी वेळ. आता मी बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं. काय विचार करून गेला होता आणि काय काय विचार करून आता परत आलात सांगा ना मला. मोनिकाला गृहीत धरलत ना तुम्ही. तुम्हीच काय हो, सगळेच गृहीत धरतात मला. सगळ्यांनीच गृहीत धरलं मला. माझ्या मनाचा विचार नाही केला. मला काय वाटतं, माझे फिलिंग्स काय सांगतात ह्याची कुणाला काही पडलेली नाही. खेळणं केलं सगळ्यांनी माझं. आणि याची जबाबदार कोण आहे माहिती? तुम्ही तेव्हा नाही डॉली, आयुष्यपत सांगतो आपण कधी असा विचार पण नाही केला. विचार नाही केलात पण कृती केलीत ना हो. एकदा पण सांगावं असं नाही का हो वाटलं? एकदा पण मला विश्वासात घ्यावं असं नाही का हो वाटलं तुम्हाला? माझी काय इच्छा आहे? खरंच मला विक्रांतशी लग्न करायचंय का? सगळं स्वतः ठरवून मोकळे झाला. केवढे एफर्ट्स घेतले ह्या गोष्टीसाठी की मी माझं डिसिजन बदलायचं नाही. You know what? मी तुमच्यावर एवढं प्रेम करते ना की मी माझं डिसिजन नाही बदलणार. तुमच्या मनात जे काही होतं तुम्ही केलं. आता माझ्या मनात जे काही आहे ना मी कर.